त्यांचा जो रिमोट आहे त्याचा सेल गेल्यानं तेही काहीही बोलत नाहीत. त्यामुळं आमच्यासारख्यांना उत्तर द्यावं लागतं अशा शब्दात शिंदे गटाचे प्रवक्ते तथा आमदार संजय शिरसाट यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे. असो किंवा कोणत्या याला रिमोट असतो, AC लावायचा रिमोट असतो, जर त्या रिमोटमध्ये सेल नसेल तर तो रिमोट काय उपयोगाचा? अशी अवस्था काही ठिकाणी झालेली, काही लोकांची झालेली आहे. मी हा उल्लेख यासाठी केलेला, तुम्हाला जे काही माझ्याकडून अपेक्षित आहे ना, जे ऐकावंशी वाटतंय त्याबद्दल मी बोलतोय. हा संजय राऊत सारखा जो माणूस आहे, जो रोज काही ना काही बडबड करतोय आणि निमूटपणे ते त्यांचे पक्षश्रेष्ठी ऐकतायत, निमूटपणे. मग त्यांच्या भूमिकेशी तुम्ही सहमत आहात का? तसं एकदा सांगा. हो, त्यांनी जे बोललं ते खरं आहे. त्यांनी जे काही जो रोज बोलतो त्याला माझा पूर्णपणे पाठिंबा आहे. अहो, ज्यांच्यामुळं तुमच्या पक्षाची दानादान उडली, आज तुम्हाला लोकांच्या दारावर दरवाजामध्ये जावं लागतं. एक काळ असा होता की कोणताही निर्णय घ्यायचा असेल, आम्ही तो पाहिलेला आहे, अनुभवलेला आहे. शिवसेना प्रमुखांचा काळ, राष्ट्रपती का असाना, पंतप्रधान का असाना, मुख्यमंत्री का असाना, मातोश्रीमध्ये येत होते आणि आम्ही अभिमानाने सांगायचो का होय आमचे बाळासाहेब आहेत. ते बाळासाहेबाकडे गेल्यानंतर निर्णय होत असतो. आज तुम्हाला निर्णय घ्यायला इतरांच्या दाराजात जावं लागतं, काश्मीरपर्यंत जाऊन गळाभेट घ्यावी लागते, त्या सोनिया गांधी बरोबर फोटो काढावे लागतात. ही लाचारी कशासाठी आहे? हे शिवसेना प्रमुखाला अपेक्षित होतं का? हे त्यांचे विचार होते? वारसा घेऊन चाललेत ना तुम्ही. त्यावेळेला ती ताकद होती. तुम्ही गेल्या वेळेला पाहिलं का? देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, किती वेळा मातोश्रीला आले का नाही? तोपर्यंत तो रिमोट चालत होता ना. आता काय करावं लागतं? सिल्वर ओकला कोणाला जावं लागतं? आम्हाला. कशाला आपल्याला सिल्वर ओक पाहायची गरज पडली असती? कशाला आपल्याला दिल्ली दरबार जावं लागलं असतं? पंतप्रधानाला भेटायला जर मुख्यमंत्री गेले तर त्याच्यावर तुम्ही टीका करता आणि तुम्ही जाऊन गुच्छ देऊन त्यांना वाकून नमस्कार करता. हे याला लाचारी म्हणतात का? पंतप्रधानाला भेटणं याला लाचारी म्हणतात. याचवेळी त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर देखील निशाणा साधलाय. छत्रपती संभाजीनगर येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान संजय राऊत यांच्यावर टीका करताना शिरसाट म्हणाले की शिवसेना प्रमुखांनी उभी केलेली संघटना इतकी लाचार होऊ शकते की पक्षाचा नेता कुठे गेला याची कल्पना नसताना इतर पक्षातील नेते कुठे गेले, कधी येणार, कधी भेटणार यावर चर्चा होताना पाहायला मिळते. लाचारी पत्करायचे तर किती याबद्दल वाईट वाटतंय. इतरांना बेईमान, धोकेबाज, गद्दार अशी नावं ठेवली जातात, परंतु बंदर म्हणतो मेरी लाल या पद्धतीनं त्यांनी आज देखील आपली लाल करून घेण्याचा प्रयत्न केलाय. महाराष्ट्राच्या संस्कृतीत त्यांच्या टीकेचे शब्द बसत नाहीत असं शिरसाट म्हणाले. मात्र त्याचवेळी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता त्यांचा जो काही रिमोट आहे त्यामधील सेलच संपलेत, त्यामुळं तेही काही बोलत नाहीत असा टोला शिरसाट यांनी लगावलाय. असो किंवा कोणत्या याला रिमोट असतो, AC लावायचा रिमोट असतो, जर त्या रिमोटमध्ये सेल नसेल तर तो रिमोट काय उपयोगाचा? अशी अवस्था काही ठिकाणी झालेली, काही लोकांची झालेली आहे. मी हा उल्लेख यासाठी केलेला, तुम्हाला जे काही माझ्याकडून अपेक्षित आहे ना, जे ऐकावंशी वाटतंय त्याबद्दल मी बोलतोय. हा संजय राऊत सारखा जो माणूस आहे, जो रोज काही ना काही बडबड करतोय आणि निमूटपणे ते त्यांचे पक्षश्रेष्ठी ऐकतायत, निमूटपणे. मग त्यांच्या भूमिकेशी तुम्ही सहमत आहात का? तसं एकदा सांगा. हो, त्यांनी जे बोललं ते खरं आहे. त्यांनी जे काही जो रोज बोलतो त्याला माझा पूर्णपणे पाठिंबा आहे. अहो, ज्यांच्यामुळं तुमच्या पक्षाची दानादान उडली, आज तुम्हाला लोकांच्या दारावर दरवाजामध्ये जावं लागतं. एक काळ असा होता की कोणताही निर्णय घ्यायचा असेल, आम्ही तो पाहिलेला आहे, अनुभवलेला आहे. शिवसेना प्रमुखांचा काळ, राष्ट्रपती का असाना, पंतप्रधान का असाना, मुख्यमंत्री का असाना, मातोश्रीमध्ये येत होते आणि आम्ही अभिमानाने सांगायचो का होय आमचे बाळासाहेब आहेत. ते बाळासाहेबाकडे गेल्यानंतर निर्णय होत असतो. आज तुम्हाला निर्णय घ्यायला इतरांच्या दाराजात जावं लागतं, काश्मीरपर्यंत जाऊन गळाभेट घ्यावी लागते, त्या सोनिया गांधी बरोबर फोटो काढावे लागतात.
ही लाचारी कशासाठी आहे? हे शिवसेना प्रमुखाला अपेक्षित होतं का? हे त्यांचे विचार होते? वारसा घेऊन चाललेत ना तुम्ही. त्यावेळेला ती ताकद होती. तुम्ही गेल्या वेळेला पाहिलं का? देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, किती वेळा मातोश्रीला आले का नाही? तोपर्यंत तो रिमोट चालत होता ना. आता काय करावं लागतं? सिल्वर ओकला कोणाला जावं लागतं? आम्हाला. कशाला आपल्याला सिल्वर ओक पाहायची गरज पडली असती? कशाला आपल्याला दिल्ली दरबार जावं लागलं असतं? पंतप्रधानाला भेटायला जर मुख्यमंत्री गेले तर त्याच्यावर तुम्ही टीका करता आणि तुम्ही जाऊन गुच्छ देऊन त्यांना वाकून नमस्कार करता. हे याला लाचारी म्हणतात का? पंतप्रधानाला भेटणं याला लाचारी म्हणतात? ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज, औरंगाबाद.